आजचं आपलं 5वं लेक्चर आहे. आपलं वर्णमाला हा घटक चालू आहे. वर्णमाला घटक आणखीनही संपलेला नाही. आणखीनही त्याला 3 ते 4 लेक्चर्स लागतील. त्यातले सगळे आपण बारकावे घेत चाललेलो आहेत आता वर्णमालेमध्ये. बघा, याच्यामध्ये घेतलं मी खालील शब्दातील, म्हणजे हे मी जितके शब्द दिलेले आहेत तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत सध्या, खालील शब्दातील सुरुवातीच्या अक्षरातील व्यंजनांचे, म्हणजे ह्या सगळ्यांच्या सुरुवातीला बघा बरं काही ना काही तुम्हाला व्यंजन दिसतील आणि हे व्यंजन सगळे दिसतील ते तालव्याच्या घरातले किंवा दंत तालव्याच्या घरातले आहेत. ते च वर्गातले आहेत. तुम्ही जर लक्ष दिलं तर त्याच्याकडे बघा, हे च, च, छ, ज, झ ह्या घरातले आहेत. म्हणजे यांचं वाचन 2 पद्धतीने होते. एक तर च मध्ये य मिसळून वाचा, म्हणजे च मध्ये य मिसळल्या च, म्हणजे जिभेच्या कडा तुमच्या बरोबर दाढाच्या बाजूला आतमध्ये जातील. झालं. जर च मध्ये तुम्ही अ मिसळलं तर च च म्हणजे जिभेचा शेंडा तुमच्या दाताच्या मागच्या भागाला लागेल. त्याला आपण ॲल्व्होलर रिज म्हटलेलं आहे. त्याला आपण दंत तालू म्हणतो. त्याला आपण वर्स्य म्हणतो. झालं. आपल्याला काय शोधायचं आहे? तालव्य कोण आहे, दंत तालव्य कोण आहे. केवळ उच्चार करा तुम्ही व्यवस्थित. झालं. यातले 4 शब्द आम्ही कालच्या तासाला पाहिले होते बघा. त्याच्यामध्ये होते बघा, जग क जग. उच्चार कसा करायचा ते ठरवलं होतं आपण. जग म्हटलं तर भोवतालची सृष्टी. हे 4 शब्द लक्ष द्या. यांच्याकडे आपण घेतले होते हे जग. झाला. त्याच्यानंतर घेतला होता जप. त्याच्यानंतर घेतला होता आपण जरा, आणि एक शेवटचा घेतला होता चाप. हे शब्द आपण बाजूला ठेवलेले आहेत. हे कालच आपण कालच्या तासाला घेतले. बघा पुढे याच्यामध्ये या आधीचं आपण हे 4 तुम्ही पाहून घेतले असतीलच. त्याच्यामध्ये जग क जग, जप क जप, जरा क जरा, चाप क चाप. त्याचा उच्चार दोन्ही पद्धतीने होऊ शकतो. ते 4 शब्द. आता बघा बरं, याच्यामध्ये याचं वाचन जर केलं तर याच्यामध्ये य मिसळलंय का वाचनामध्ये? बघा तर मिसळलेलं आहे. वाचनामध्ये मिसळलेलं आहे. आपल्याला लिहिण्यात लिहायचं नाहीये ते. चक्र बघा, चक्र म्हणजे च मध्ये य मिसळले, म्हणजे याचं उगमस्थान काय होईल? तालव्य. मी फक्त ता लिहिणार आहे इथं शॉर्ट फॉर्म मध्ये. झालं. इथं चाक नाही येते, चाक चाक चाक. जिभेचा शेंडा समोर आलाय बघा, म्हणजे याला आपण दंत तालव्य म्हणून शॉर्टकट मध्ये दंता. झालं. याला चंद्र क चंद्र, चंद्र म्हणजे हा कोण झाला? तालव्य. आणि हा कोण झाला? चांदोबा. चा चा जिभेचा शेंडा समोर आला, चांदोबा. चांदोबा नाही, चांदोबा नाही, चांदोबा. झाला. हा झाला दंत तालव्य. हा काय झालाय? सॉरी, जामात. काय झाला हा शब्द? जामात. मग जामात सुद्धा तुम्ही य सहित उच्चारायला लागलेत, म्हणजे हा झाला तालव्य. तर जामातला हे झाला संस्कृत शब्द. हा झाला याच्यातला मराठी अर्थ. याचा अर्थ असा समजू नका की सगळेच इकडे संस्कृत आहेत आणि इकडे त्यांचे मराठी अर्थ आहे, असं काही ताळमेळ नाही कोणामध्ये सुद्धा. झाला. हा झाला जामात. तर हा झाला जावई दंत तालव्य. इकडे जंगली का जंगली उच्चार करताना जंगली, तर काही ठिकाणी जंगली देखील उच्चार करू शकतात. पण जंगली हा जर घेतला तर तालव्य. आणि झाड, झाड बघा जिभेचा शेंडा समोर आलाय, झाड म्हटलं तर दंत तालव्य. आता काही जण म्हणतील इकडचे सगळे तालव्यच घेतले सर, न इकडचे काय घेतले? दंत तालव्य. हो, बरोबर ओळखलं, चुकलेलं नाही. हे यासाठी आहे की आपलं वाचन चुकू नये म्हणून मी एका साईडला, या साईडला डाव्या बाजूला जी ठेवलेली आहे ती सगळी कोणी तालव्याची आहे, आणि उजव्या बाजूला ठेवलेली ती दंत तालव्याची. पुन्हा दुसऱ्या भागामध्ये डाव्या बाजूला जी आहे तिकडे लिहिलेली ही तालव्याची आहेत आणि ही दंत तालव्याची आहेत. मुद्दाम करून मी अरेंजमेंट केलेली आहे तशी. कारण मी प्रत्येक ठिकाणी ते मी वाचून दाखवणार नाही किंवा लिहून दाखवणार नाहीये. झालं. वाटलं तर आपण बरोबर वाचत बघा. याला च हा कच्चा हा बघा, चहा एक साईडच वाचून काढू आपण. बरोबर आहे. सगळ्यामध्ये य मिश्रित वाचतोय का आपण? बघा, चहा. जानवी, जानवी गंगा नदी, जानवी बघा ज ज म्हणताना जानवी. इथं जॅकेट, जाकीट नाही, हे जाकीट नाही घातलं का तू? जाकीट, जॅकेट, जॅकेट. झालं. हे जलयात्रा, जलयात्रा नाही, जलयात्रा. बघा हे जिभेचा कडा उचलला पाहिजे. जलयात्रा. जन्म, जन्म. चर्या, चर्या. इकडे पाहता चरण, आपण म्हणतो का चरण, चरण सिंग, चरण सिंग नाही, चरण, चरण. इथे छत्री, छत्री होत नसती, छत्री. इथं चरित्र.
जेवण, जय, जय नाही, जय, झेंडा, चपला, चपला, चपला नाही, चपला, त्याला वीज देखील म्हणतो आपण, वीज, जास्त, चिता, झेल, जन, चर्मकार. चर्मकार हा संस्कृत शब्द, त्याचा लगेच मराठी चांभार. बघा, चर्मकार, चांभार, जिभेचा शेंडा समोर आला. आता यांचं तुम्ही देखील वाचन केले तर लक्षात येईल की अरे तुम्ही दंत तालव्य म्हणजे तुमचं दंत तालू ह्या भागाकडे जिभेचा शेंडा जातो, दाताच्या नंतरचा भाग, वरच्या दाताच्या नंतरचा भाग. बघा, चाक, चांदोबा, जावई, झाड, जहाज, चमचा. चमचा नाही, जिथं चुकतंय तिथं पाठांतरच का लागेल आपल्याला, नाही हा इकडं असंच वाचणं आहे आम्हाला, चमचा, चमचा. झालं. मी देखील वाचताना कधी कधी माझं पण चुकतंय बघा, झालं. शेवटी मराठवाड्याचा त्याचा प्रभाव आहेच, झालं. कारण इथं हिंदी भाषेचा प्रभाव जास्त असल्या कारणानं तिथं चमचा असं म्हणायची पद्धती, पण खरं आहे चमचा. झालं. तुम्ही जर बघितलं की पुण्याचा जो भाग आहे आणि विदर्भाचा जो भाग आहे, इथं स्पष्टीकरण, इथं उच्चार थोडेफार व्यवस्थित होत आहे, तिथं चमचाच. झालं. इव्हन माझी मिसेस सुद्धा व्यवस्थित उच्चार करते विदर्भातलीच, चमचा. आणि मी मात्र मराठवाड्यात चमचा, चमचा, कारण बालपण इकडेच गेलंय आमचं, जरी विदर्भातले असलो तरी. बघा, इथं झाडणी, जळू, जळू नाही, जळू, 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 लीच म्हणतो आपण त्याला. जमात, चवदार, चटक, जमाव. इथं काय आलंय, चाकर, चाकर, चारा, चोच, चाबडी, झोप, झड, चौकट, झेप, जवळ, सांभार. तर याला तुम्ही काय करा, आणखीन वाचन करा आणि पुस्तकामध्ये आणखीन काही शब्द एक्स्ट्रा दिलेले आहेत का, अतिरिक्त जर शब्द असतील तर ती शब्द तुम्ही लिहून काढा. तर एवढा स्क्रीनशॉट काढा. याच्या पुढे आपण खालील शब्द परसवर्णाने कसे लिहायचे, परसवर्ण कसे वापरायचे ते आपण शिकणार आहोत. परसवर्णांचा वापर आपल्याला आता शिकायचा आहे, कारण परसवर्णाने शब्द लिहा. आता परत काय जर म्हणतील सर परसवर्ण काय आहे, ते कोणाच्या ऐवजी वापरायचे ते आम्हाला सांगा. तर परसवर्ण म्हणजेच अनुनासिक व्यंजने, जे अनुस्वाराच्या ऐवजी वापरायचे. अनुस्वार लक्षात ठेवायचं, अनुस्वार म्हटलं की हा शीर्षबिंदू आहे जो नाकातून खणखणीत स्पष्ट उच्चाराचा असतो. लक्षात ठेवायचं, असंच चिन्ह अनुनासिकाला सुद्धा दिलेलं आहे, जिथं ओझरता उच्चार असतो, ओझरता उच्चार असणारा अनुनासिक परसवर्णात बदलला जात नाही. यामध्ये अनुस्वार बघा, याला आपण नावच लिहून टाकू नये, याचं अनुस्वार. अनुस्वार म्हणजे ज्याचा नाकातून खणखणीत उच्चार होतो तो. जसं बघा, याला वाचताना काय वाचलं तुम्ही, का वाचणार आहे की नाही वाचणार, याला वाचणार. झालं. घंटा, बघा आता नाक दाबून बघा, घट्टा म्हणता येत नाही, हवा नाकामध्ये दाबल्या चालली. झालं. म्हणजे याचा अर्थ हा दिलेला शीर्षबिंदू 100% कोण आहे, अनुस्वार आहे. आणि याचा आपल्याला रूपांतर कशात करता येईल, परसवर्णामध्ये करता येईल. झालं. मग आता तुम्ही म्हणता की हे अनुस्वाराच्या ऐवजी वापरायचे कोण, तर अनुस्वाराच्या ऐवजी जे येणार आहे त्यांना आपण अनुनासिक व्यंजन वर्ण. अनुनासिक व्यंजन वर्ण कोण, तर आपले 5 वर्ग आहे बघा, क, च, ट, त, प. ह्या 5 वर्गातील अंतिम म्हणजे पंचम म्हणजेच अंतिम स्थानचा जो काही अनुनासिक व्यंजन वर्ण असतो तो त्यांच्या ऐवजी वापरायचा असतो. झाला. मग यांच्यामध्ये बघा बरं, क वर्गामध्ये कोण आहे, म आहे. च वर्गामध्ये कोण आहे, ञ आहे. त्याच्यानंतर ट वर्गामध्ये कोण आहे, न आहे. आलं न. आणि त्याच्यानंतर त वर्गामध्ये कोण आहे, नळाचं न आहे. आणि पुढे आलेलं हे प वर्गातलं कोण आहे, म आहे, न आणि म. झाले. हे अनुस्वाराच्या ऐवजी आपल्याला हे वापरायचे, म्हणजे हे झाले त्याच्यातले परसवर्ण. सर वापरायचं कसं, एखादं उदाहरण घेऊ आपण, उदाहरण लिहिल्यावर त्याचं स्पष्टीकरण लिहू, त्याच्यानंतर आणखी उदाहरणं घेऊ, त्याला कोणी अपवाद आहे का ते सुद्धा पाहू. झालं. बघा, यांच्यामध्ये मी एक शब्द लिहिलाय सध्या, वाचा. काय झाला, हा संत. बघा बरं, नाक दाबून म्हणता येतं का संत, तर म्हणता येत नाही, म्हणजे याचा अर्थ 100% तो अनुस्वार आहे. झालं. बघा आता ह्या
अनुस्वार जो आहे तो मागाहून स्वार झालेला आहे, म्हणजे याची जर तुम्ही फोड केली, याच्यातला प्रत्येक वर्ण जर तुम्ही बाजूला काढला तर लक्षात येईल की याचं स्थान कुठं आहे. बघा याच्यामध्ये स स ह्या व्यंजन वर्णामध्ये कोण आहे, अ आहे, आणि अ च्या नंतर स्थान कोणाचं आहे, अनुस्वाराचं आहे. आणि अनुस्वारच्या पुढे कोण आलेलं आहे बघा बरं, परत त आहे, आणि त मध्ये कोण मिसळलेलं आहे, अ. आता याचा संबंध कोणाशी लावायचा, यांच्याशी लावायचा नाहीये. तो म्हणतो की आमच्या पुढे कोण आहे, तो बघा अनुस्वाराच्या पुढे येणाऱ्या स्पर्श व्यंजनाच्या वर्गातील पंचम स्थानचा अनुनासिक व्यंजन वर्ण अनुस्वाराच्या ऐवजी वापरावा. काय म्हणतील, काय कॅसेट वाजवली सरनं, परत एकदा वाजवा, परत एकदा वाजवतो. झालं बघा, अनुस्वाराच्या व्यंजन आहे की नाही ते चेक करायचं. स्पर्श व्यंजन आपले लक्षात ठेवायचं, 5 वर्ग आहे, 5 वर्गातले 5 5 2 असे 25 आहेत. झालं, स्पर्श व्यंजन आहे की नाही, आहे. बघा बरं, अनुस्वाराच्या पुढे येणारा हा स्पर्श व्यंजन आहे. स्पर्श व्यंजन हा कोणत्या वर्गातला आहे ते पण गृहीत धरायचा की हा त वर्गातला आहे. कोणत्या वर्गातला आहे, त वर्गातला आहे. मग त वर्गातला आपल्याला 5व्या स्थानचा घ्यायचा आहे. कोणाच्या ऐवजी, ह्या अनुस्वाराच्या ऐवजी त्याला घेतलेलं आहे बघा आपण, त थ द ध न. तसं आहे बघा, याचा उच्चार करताना पण जिभेचा शेंडा दातालाच लागतो, त्याच्यामुळे याच्यासाठी सुद्धा त्याच्याच घरातला आपल्याला काय पाहिजे, अनुनासिक व्यंजन वर्ण पाहिजे. आता यांचं लिखाण करा, म्हणजे ह्या अनुस्वाराच्या ऐवजी याला वापरा, तर तुम्ही कसं लिहिणार त्याला, असे. काही महाभाग असे असतात की एवढं लिहून सुद्धा त्याच्या डोक्यावर सुद्धा परत टिंब लावायचं कमी करत नाही. मला सांगा, हे दोघं एका ठिकाणी कसे नांदणार. झालं, काढा याला. एकच वापर करा, एक तर तुम्ही अनुस्वाराचा वापर करा किंवा अनुस्वाराच्या ऐवजी परसवर्णाचा वापर करा. मराठीमध्ये परसवर्णांचा वापर फार फार कमी ठिकाणी केला जातो. जिथं 2 शब्दांमध्ये अनुस्वार आणि अनुनासिकात गोंधळ होत असेल त्याच ठिकाणी परसवर्णाचा काय करावा, वापर करावा, अन्यथा करू नये. खास करून संस्कृतातून आलेले जितके शब्द मराठीत आहेत त्यामध्ये परसवर्णाचा वापर जास्त केला जातो. संस्कृतात जास्त वापर आहे परसवर्णांचा, मराठीत फार कमी आहे. झालं, मग आपण हे काय बोललो होतो सरनी, हे लिहून द्यावे. बघा, यासाठी काय केलंय आम्ही, अनुस्वारापुढे येणाऱ्या स्पर्श व्यंजनाच्या वर्गातील पंचम किंवा शेवटच्या स्थानचा अनुनासिक व्यंजन वर्ण कोणाऐवजी वापरायचा, तुम्हाला अनुस्वाराऐवजी वापरावा. म्हणजेच अनुस्वाराच्या ऐवजी हा पंचम स्थानचा जर अनुनासिक व्यंजन वर्ण वापरला तर त्याला आपण म्हणतो परसवर्णाचा वापर झालाय. झालं, आता यासाठी काही उदाहरणं पाहूया. एक मी 4-5 उदाहरणं करून दाखवेल तुम्हाला. झालं, बघा यामध्ये मी घेतलं एक, अनंत. अनंत बघा, इकडं ह्या अनुस्वाराच्या नंतरचा उच्चार बघायचा आपल्याला, अनंत. झालं, मग बघा ह्या न वर जे अनुस्वार आहे, अनुस्वाराचा संबंध त शी, आणि तच्या घरातला कोण आहे इथं, नळाचं न. मग काय लिहिणार त्याला, अनंत. दुसरा शब्द घेतला मी, वाचलं की लक्षात येईल, वाचतानाच कळतं बघा ते, उनबरठा असं म्हणतो का आपण त्याला, उनबरठाने येते, उमबरठा, उंबरठा, उंबरठा. बघा म म्हणताना होटाला होट लागले, कारण उ वर अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढे येणारा ब, ब हा प वर्गातील. बघा प फ ब भ म. ब पासून 5व्या स्थानचा नाही मोजायचं आम्हाला. ब कोणाच्या वर्गातला आहे, प वर्गातला आहे. प वर्गातला 5वा कोण आहे, त्याच्यातला म हा इथं म. झालं, मग त्याला वापरलं बघा बरं, हे झालं उंबरठा. हे अनुनासिक व्यंजन वापरलं, इथं वापरलंय, लक्षात ठेवायचं. याला म्हणतो आपण परसवर्णांचा वापर केलाय. मराठीमध्ये प्रत्येक ठिकाणी असं वापरून दाखवायची गरज नाहीये, कारण आपल्याला नाकातून निघणं लगेच कळतो, स्पष्ट खणखणी उच्चार. उंबरठा लिहिलंय.
आता तिसरा शब्द बघा बरं. हा काय वाचतात त्याला? पंख. पंख म्हणजे बघ बरं वाङ्मयाचं न ऐकू यायला लागले. पंख पंख, कारण ख हे क वर्गातलं आहे, लक्षात ठेवा. क ख ग घ ङ वाङ्मयाचं म. मग आपण याला लिहित असताना हे पंख असं लिहिलं, किंवा काही जण ही आडवी मांडणी सोडून उभी मांडणीमध्ये जातात आणि इथं खालून त्याला ख लावतात. पंख हे दोन्ही मांडणी बरोबर आहेत. पण एक लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी जोडाक्षर दोन्हीही मांडणीमध्ये दिले जातील असं काही नाही. झालं? पंख हा जे मध्ये आलाय. चौथा शब्द आहे बघा, हा आत्ताच लिहिला होता आपण, घंटा. घंटा बघा, न न म्हणताना जिभेचा शेंडा तुमचा जो आहे तो मूर्धन्याच्या दिशेने चाललेला आहे, कारण अनुस्वाराच्या पुढे ट हे मूर्धन्यमधलं. ट ठ ड ढ न. एक लक्षात ठेवायचं, आमचं असं क्रॉस कनेक्शन राहणार आहे इथं. ज्याच्या डोक्यावर बसला त्याच्या घरातला नाही वापरायचा आहे आम्हाला, नाही तर बस ज्याच्या डोक्यावर बसला त्याच्याच घरातला वापर झाला, सगळा गोंधळ सुरू. मग घंटा कसं लिहायचं? असं घंटा लिहायचंय का? नाही. मग ते म्हणतील सर मग असं घंटा लिहायचं का? नाही. मग सर हे असं घंटा लिहायचं का? नाही. मग ते म्हणतील सर असं घंटा लिहायचा का? नाही. मग घंटा कसा लिहायचं? तर हे घंटा असं परीक्षेमध्ये ते 3-3, 4-4 पद्धतीनं तुम्हाला लिहून दाखवतील, त्यातले एकच कोणते तरी बरोबर राहील. झालं? मग खरं कोण याच्यामध्ये? हे घंटा करेक्ट आहे. पुढे आणखीन आपण बघतोय बघा, मी समजा 5वा शब्द घेतलाय, वाचा. काय वाचता याला? श्रीलंका. श्रीलंका. परत तेच आलं, वाङ्मयाचं ङ आलंय. मग वाङ्मयाचं ङ आलंय तर काय झालंय? हे श्रीलंका. नाही तर लडका नका वाचू त्याला, ङ आहे ते. पुढे आला 6वा शब्द घेतला मी, पंकज. पर अनुस्वार आहे बघा. पंकज म्हणजे कमळ. पंक म्हणजे चिखल, चिखलात जन्मणारे ते कोण? कमळ. त्यालाच आपण जलज म्हणतो, त्यालाच आपण नीरज म्हणतो, त्यालाच आपण अब्ज म्हणतो, त्यालाच आपण अंबुज म्हणतो, त्यालाच सरोज म्हणतो, सरसीज म्हणतो. मला असे समानार्थी शब्दांचे देखील मी काही व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत. देशमुख करिअर अकॅडमी, अजय देशमुख नावाचं एक चॅनल आहे. त्याच्यावर तुम्ही जा, वाचन करा. एका शब्दाला अनेक शब्द कसे असू शकतात, समानार्थाची शब्द. हे शिकत असताना सिमल्टेनियसली आपण ते पण केलं पाहिजे, कारण भरपूर आहे. आपल्याला म्हटलं तर 4 महिने 6 महिने सुद्धा मराठी विषयाला पुरणार नाही तुम्हाला. आपला देखील अभ्यास आपण चालूच ठेवायचा आहे. पंकज. मग पंकज मध्ये बघ बरं, हे अनुस्वाराच्या पुढे क आलेले, याचा अर्थ तुम्हाला परत वाङ्मयाचं ङ घेऊन लिहायचं आहे, ते पंकज झालं. पंकज. मी ड चा ङ चा पाय मोडलेला आहे, कारण तो पूर्ण उच्चाराचा मराठीत सापडत नाही. सुरुवातीचे हे 3 आहेत, हे पूर्ण उच्चारामध्ये मराठीत नाहीत, ते जोडाक्षरामध्ये तुम्हाला दिसतील. चल पुढे 7वा शब्द घेतला, हा वाचला तर लक्षात येईल, नंदिनी. 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 मग नंदिनी मध्ये काय? सर अनुस्वाराच्या पुढे द आलेले आहे, म्हणून आम्ही त्या द ला काय जोडलेले आहे? मग बरं कसं ते नंदिनी झालं. बघा 8वा शब्द घेतला मी, चंचल. चंचल. आता काय म्हणजे चंचल लिहायचं कसं? झालं ना. मग हे चंचल लिहिण्यासाठी बघा बरं, आता हे च आणि ञ त्याच्या आधी घ्यायचं. ञ म्हणजे कोणतं? ञ च वर्गातलं हे ञ कसं घ्यायचं? अरे ते असं घ्यायचं आणि त्याच्या खालून च लावायचं. ही झाली उभ्या मांडणीमध्ये वापरलेलं आहे. कारण त्याला आडव्या मांडणीमध्ये जर काही जण लिहित बसले तर त्याला ते हे असं आणि मग याचा पाय मोडून मग त्याला असं च लावावं लागेल. झालं. नाही तर काही जण कार्यक्रम करतील, याचा दंड घ्या, याचा आणि चचा एक करा, असा कार्यक्रम करा. तसं करता येणार नाही, हे चुकलेलं आहे. मग एक तर उभ्या मांडणीमध्ये काय करा, खालून चचा आधा. चंचल. झालं. संत आपण घेतलेला आहे आत्ताच. त्याला संत घेतला वरच.
त्याच्यानंतर आणखी पुढचा जर शब्द पाहिला तर तो म्हणजे पितांबर. कसं लिहायचं सर पितांबर? अनुस्वार कोणावर आहे? तावर आहे. पण ताचा अनुस्वार असून अनुस्वार ताला तर काही फायदा देणार नाही. ताच्या पुढे कोण आहे बघा? म. परत म. अरे सर ब आलं, ब म्हणजे म येणार. पितांबर, पितांबर. हे का उंबरठा बिलकुल तसंच येईल. मग काय येईल ते? पितांबर. याच सारखे शब्द आणखीन तुम्ही घेता. पुढं याला वाचा. काय वाचता? उंट, उंट. बघा बाणाचं न आलंय. ट, टच्या घरातलं कोण आहे आपल्याकडं? उंट, उंट त्याच्यामध्ये आलेले आहेत. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. अनुस्वारापुढे आता खरं पाहता हा जो शीर्षबिंदू आहे तो अनुस्वार म्हणायच्या ऐवजी आपण त्याला अनुनासिक म्हटलेलं चालेल का तो ओझरत्या उच्चाराचा बनेल. बघा अनुस्वारापुढे स्पर्श व्यंजनाशिवाय म्हणजे यांना सोडून. बघा स्पर्श व्यंजनांना सोडून य, र, ल, व, श, श, स, ह, ज्ञ. काय म्हणते? ळ खाल्लं, ळ दिसत नाही समोर त्याला. हे जे आले मी यांचं पाय न मोडता लिहिलेले आहेत मुद्दाम करून याला अक्षराच्या रूपातच. याला अनुस्वारापुढे स्पर्श व्यंजनांना सोडून डॅश डॅश हे व्यंजनाक्षर आल्यास आता काय करायचंय? त्या अनुस्वाराचा तो तर ओझरत्या उच्चाराचाच होऊन जाईल. कारण आता त्याला परसवर्णात रूपांतरित होता येत नाही. कारण परसवर्णात रूपांतरित व्हायचं असेल तर अनुस्वाराच्या पुढे स्पर्श व्यंजन येणे आवश्यक आहे. इथं स्पर्श व्यंजन आलेलं नाही. कारण हे जर पाहिले तर हे झाले अर्धस्वर, हे झाले उष्मे, हे झालं महाप्राण आणि हे तर तुमचं कोणतं झालं? विशेष संयुक्त व्यंजनातून तयार झालं व्यंजनाक्षर. हे जर आले तर काय करायचं यांच्यामध्ये? सर्वात पहिले बघा अनुस्वार कायम राहतो म्हणजे त्याचं रूपांतर परसवर्णात करायचं नाही. मग उच्चारासाठी काय करायचंय? बघा बरं मी इथं लिहिलंय केवळ उच्चारात य त्याच्यानंतर व ल हे अनुनासिक युक्त वाचावेत. म्हणजे केवळ कशात उपयोगात? उच्चारात. म्हणजे यांना लिहून नाही दाखवलं तरी चालेल कारण यांचं लेखी स्वरूप चालणार नाही. तरी पण ते उच्चार लिहून दाखवायचे असतील तर लिहून दाखवता येतील. मग आता यांच्यामध्ये कोण आलेत बघा बरं. सर्वात पहिला घेतला याला वाचा. काय वाचता? सर शीर्षबिंदू आहे ना याच्यात? आहे आहे. मग त्याला खणखणीत वाचता का? संयम असं वाचणार नाही आपण. संयम, संयम, संयम. त्याला ओझरता चाललेला आहे तो. म्हणजे याचं वाचन जर करायचं असतं तर हे तुम्ही असं करणार आणि हा अनुस्वार दिला काय नाही दिला काय सारखाच त्याच्यामध्ये. त्याला संयम. दुसरा एक शब्द आहे बघा संलग्न. संलग्न त्याला वाचलं आपण. संलग्न त्याच्यामध्ये सर याला जर वाचलं लक्षात येईल की संलग्न आपण वाचलं लागेल त्याला संलग्न म्हणजे ल ल ल जोडून देखील वाचू शकतो किंवा संलग्न, संलग्न, संलग्न असं देखील वाचण्यामध्ये येऊ शकतं. म्हणजे तुम्ही ल ला ल जोडून ते वाचलं तर हे असं झालं. किंवा तुम्ही जर व अनुनासिक युक्त जर वाचलं तर ते तुम्हाला आढळेल असं संलग्न. एका ठिकाणी तुम्हाला य वापरले गेलेले आहेत, एका ठिकाणी तुम्ही ल किंवा काय वापरलंय? व वापरलं आहे. आता हा जर घेतला तर तुम्ही कसं वाचणार याला? संसार का संसार? संसार बघा वाचण्यामध्ये व येते. संसार, संसार म्हणजे याचं वाचन करत असताना हे हे असं झालेलं आहे संसार. आणखी घेतला मी इथं बघा हा घेतला संशय का संशय? सौ 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 बघा हे
खालचं होट दातात दिशेनं चाललं बघा. संशय 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 म्हणजे यांच्या वाचण्यामध्ये हे आलं संशय. संश्लेषण संश्लेषण ते पण तसंच वाचणार. इतकंच नाही, आपण यालाही कसं वाचणार? सिंह का सिंह? सिंह बघा उच्चारामध्ये व ऐकू येत आहे. सिंह हे फक्त उच्चारासाठी मी लिहून दाखवतोय यांना. सिंह. पुढे घेतला मी अंश का अंश? आपण त्याला वाचलंय अंश. पुढे आणखी घेतलं बघा मांस का मांस? मांस का मांस? मांस मांस. चला म्हणजे यामध्ये सुद्धा वस तुम्हाला आढळतंय. झालं. याला वाचा आता काय? कंस. कंस आहे का कंस आहे? कंस. म्हणजे यामध्ये सुद्धा तुमचं व वाचण्यात आलेलं आहे. हे फक्त आम्ही उच्चारासाठी लिहून दाखवलेले आहेत. झालं. म्हणजे यासारखे आणखीनही शब्द तुम्हाला लिहिते. मग आपल्याला एक कळलं की अरे संयमवाला आपल्याला एक आढळलेला आहे आणि संलग्न हा दोन्ही पद्धतीने चालतो. म्हणजे याच्यामध्ये मी तर म्हणतो की 99% हे जे शब्द आहेत ते व युक्त वाचनामध्ये आलेले आहेत. काही म्हणतील सर ह्यांचं दाखवा ना एखादं. हे बघा ना मग तुम्ही वाचा ना. काय वाचता? संज्ञा. काय वाचलेला? संज्ञा. मग याचं लिखाण तुम्ही करून बघा ना. हे बघा संज्ञा हे वाचनामध्ये दिलेलं आहे, त्याच्यामध्ये व झालं संज्ञा. मग आता काही जणांसमोर प्रश्न असा पडला असेल की सर आपण हे जे शीर्षबिंदू आहे याचा खणखणीत उच्चार केला तर अनुस्वार असतो. नाकातून खणखणीत उच्चार केला तर अनुस्वार असतो, त्याच्याऐवजी परसवर्ण वापरता येतात. पण जर यांचा ओझरता उच्चार होत असेल आणि त्यांच्यासमोर जर एखादा स्पर्श व्यंजन येत असेल तर मग त्याचं परसवर्णात रूपांतर करायचं की नाही करायचं? तर नाही करायचं. लक्षात ठेवायचं. म्हणजे हा जो शीर्षबिंदू दिलेला आहे लक्षात ठेवायचं, याचा ओझरता उच्चार असेल. थोडक्यामध्ये काय? अनुनासिक. अनुनासिक कशाला म्हणतो? ज्याचा उच्चार कसा असतो? ओझरता उच्चार असतो, तो शीर्षबिंदू. बघा अनुनासिक. अनुनासिका पुढे त्याच्या समोर जरी स्पर्श व्यंजन वर्ण आला तरी अनुनासिकाचे रूपांतर परसवर्णात करू नये. आला तरी काही फायदा नाही. झालं. जसं एक उदाहरण आपण आधी घेतलं होतं बघा की इथं मी घेतलंय तर याचा उच्चार स्पष्ट होतोय का? बघा बरं तुम्ही असं वाचता का? दोन घरांत. घरांत वाचताय का घरात? घरात. बघा तो शीर्षबिंदू आलेला आहे तो अनुनासिक आहे, त्या कारणाने त्याच्या याच्या पुढे जरी कोण आलेले स्पर्श व्यंजन आला तरी त्याचं न करता येणार नाही. तुम्हाला घरांत करता येणार नाही. ते आहे तसंच लिहावं लागेल, आहे तसंच वाचावं लागेल. नाही तर बस काही नाही दिसलं की कार्यक्रम सुरू हे असतात. हे चुकीलं आहे. म्हणून परीक्षेमध्ये काय करतील असे तुम्हाला 3-4 उदाहरणं देतील आणि त्याच्यामध्ये मुद्दाम करून ओझरत्या उच्चाराला सुद्धा एखादा टाकतील आणि बाकीचे तुमचे शीर्षबिंदू जे खणखणीत उच्चाराचे ते देखील टाकतील. मग यातील वेगळा तुम्ही शोधा. यावर देखील प्रश्न पडू शकतात. इतकंच नाही तर तुमचे जे परसवर्ण होते, परसवर्णाने लिहिला जाणारा किंवा परसवर्णाने न लिहिला जाणारा शब्द कोणता असं सुद्धा परीक्षेमध्ये विचारतील. त्यामध्ये सुद्धा यांचा समावेश केला जाईल किंवा यांचा समावेश केला जाईल पर्यायामध्ये. ठीक आहे. तर एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे आपण आणखी नेऊ. यापुढे आपल्याला आता काय करायचं आहे की एकमेव आपल्याकडे व्यंजन वर्ण असा होता की ज्याला दंड नव्हता आणि तो दंड नसणारा व्यंजन वर्ण जो कंपित व्यंजन वर्ण नावाने देखील ओळखला जातो. त्या र व्यंजन वर्णाच्या जोडाक्षरात लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत. त्याच्यावर आपण आता अभ्यास करणार आहोत. त्या 4 पद्धती कोणत्या? त्यामध्ये बघा आपल्याला अभ्यास करायचा स्पेशल कोणाचा? रचा. र या दंड नसणाऱ्या
कंपित व्यंजन वर्णाच्या जोडाक्षरात लिहिण्याच्या किती पद्धती? एकूण 4. या 4 पद्धतीवर 2 वेळेस परीक्षेला प्रश्न पडलेले आहेत. काहींचं म्हणणं नाही असं 3च पद्धती फक्त संस्कृतात आहे. मराठीत किती आहे? 4 पद्धती, एक पद्धत वाढली. झालं. मग त्यामध्ये बघा ना, रचं कुठं दिलेलं आहे आपलं? बघा, त्यांनी सांगितलं की जोडाक्षरात. कुठे? जोडाक्षरात. जोडाक्षर देखील आपल्याला कळालं पाहिजे, लक्षात ठेवायचं. जोडाक्षरामध्ये एक लक्षात ठेवायचं, कमीत कमी किती व्यंजने पाहिजेत? 2 व्यंजन वर्ण पाहिजेत. झालं. त्यातला एक स्पष्ट उच्चाराचा असेल, म्हणजे एक पूर्ण उच्चाराचा, एक अपूर्ण उच्चाराचा असेल. ज्याला स्वराची जोड मिळेल तो कोण झाला याच्यातला? पूर्ण उच्चाराचा. हा अपूर्ण उच्चाराचा, लक्षात ठेवायचं. कमीत कमी किती व्यंजन पाहिजे? 2 व्यंजन किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजन असू शकतात. 2 असू शकतात, 3 असू शकतात, 4 असू शकतात. झालं. म्हणजे जोडाक्षरामध्ये काय दिलेलं आहे की एक स्वर आणि कमीत कमी किती व्यंजन? 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजन वर्ण, आणि त्यांना जोडणारा कोणी? परत स्वर. ते झालं जोडाक्षर. म्हणजे यामध्ये एक र असणार, इथं र असेल किंवा इथं र असेल, तेच आपल्याला पाहायचं आहे आता, कारण 4 पद्धती कशा आहेत ते पण पाहायचे. त्यामध्ये बघा, सर्वात पहिले जोडाक्षरामध्ये, कारण व्यंजनानंतर बघा, जोडाक्षरामध्ये व्यंजनानंतर म्हणजे र हे व्यंजन सोडून इतर कोणतंही व्यंजन येईल त्याच्यामध्ये. बघा, जोडाक्षरात व्यंजनानंतर येणारे र हे पूर्ण उच्चाराचे असते. कशामध्ये? जोडाक्षरात. व्यंजनानंतर येणारे र म्हणजे याचा अर्थ आहे एखाद्या व्यंजनी आणि त्या व्यंजनांच्या नंतर हे र मी स्पष्ट केले नाही, याच्या बाजूला कोण असणार आहे? स्वर. काही म्हणते सर सरळ सरळ सांगा ना की ज्या रच्या नंतर स्वर येते ते पूर्ण उच्चाराचे असते. हा नियम रलाच नाहीये, तर कोणत्याही व्यंजनाला लागू आहे, लक्षात ठेवायचं. पण आपल्याला जोडाक्षरामध्ये रच्या पद्धती पाहायच्या असेल तर याच्यामध्ये व्यंजनाच्या नंतर येणारं र हे कसं आहे? उच्चाराने पूर्ण आहे. दुसरं पहा आता, जोडाक्षरात व्यंजना आधी येणारे र हे अपूर्ण उच्चाराचे असते. म्हणजे याचा अर्थ हे र आधी आले, त्याच्यानंतर व्यंजन आले. पुन्हा लक्षात ठेवायचं की र च्या नंतर व्यंजने जर 3 व्यंजन असते तर एक र आलं असतं, 2 व्यंजन परत इतर आले असते. त्याला 4 असते तरी पण र आधी आले असते, नंतर 3 व्यंजन आले असते. हा नियम लक्षात ठेवायचा आहे की सर्वात आधी म्हणजे 2 असो किंवा 2 पेक्षा जास्त व्यंजन असो, सर्वात आधी येणारा कोण असणार? र. आणि र जर आधी आला तर हा अपूर्ण उच्चाराचा असतो. चला, व्यंजनाच्या आणि याच्या पुढे आलेले हे स्वर. ही स्थिती बघा, व्यंजनाच्या आधी येणारं र हे काय असतं? अपूर्ण उच्चाराचे असते. मग याच्या एकूण पद्धती किती आहेत? 4 आहेत. त्यातलं पहिलं पहा, मी इथं लिहिलंय र. याच्या एकूण 4 पद्धती. पहिली पद्धत घेतलेली बघा, त्याच्यामध्ये उभा दंड असणारे जितके व्यंजन वर्ण आहेत, उभा दंड असणारे, झालं, त्या उभा दंड असणाऱ्या व्यंजन वर्णाच्या डाव्या बाजूनं तिरपी रेघ लागली तर समजायचं हे र पूर्ण उच्चाराचे आहे. बघा, यामध्ये म्हणजे व्यंजन आधी येईल, उभा दंड असणारा व्यंजन, आणि त्या व्यंजनाच्या नंतर कोण येणार आहे? र. र हे रच्या पुढे कोण आलेले आहे? तर स्वर, आणि हे काय झाले? पूर्ण उच्चाराचे झालेले आहे. उदाहरणार्थ आपण पाहू, याच्यामध्ये हा शब्द लिहिला मी, कसं वाचता याला? सपेरम. सपेरम वाचतो का आपण त्याला? नाही. मग काय वाचता? काय म्हणते की सप्रेम. सप्रेम. बघा तुम्ही प फार कमी वेळेत वाचायला लागले, रे स्पष्ट ऐकू येतं बघा. सप्रेम, 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 रेम, रेम असं ऐकू येतं. म्हणजे हे जे जोडाक्षर आहे त्याच्यामध्ये बघा प अपूर्ण उच्चाराचं आहे आणि तुम्ही असं रे वाचताय त्याच्यामध्ये. सप्रे म्हणजे एक प्रकारे त्याचं वाचन असं झालेलं आहे, प आणि रे. सप्रे, सप्रेम झालं.
म्हणजे याचा अर्थ र हे पूर्ण उच्चाराचं आहे, कारण त्याला ए ची जोड लागलेली आहे. चला याचा पाय मोडून आपण याला ए लिहून टाकू, मग हा झाला पूर्ण उच्चाराचा. यामध्ये आणखीन गोष्ट शिकण्यासारखी काय आहे, तर ह्या जोडाक्षराच्या उच्चाराचा आघात त्या आधीच्या अक्षरावर होतो का ते सुद्धा नोंदवून घ्यायचं आहे आम्हाला इथे. बघा, या जोडाक्षराच्या उच्चाराचा आघात या स वर झाला की नाही झालाय. काय म्हणते सर कसं कळणार ते उच्चाराचा आघात काय डोक्यावर होतो का हातोडा मारून, तर नाही. इथं उच्चाराचा आघात इथं लगेच पोटावर जाणवतं. बघा तुम्ही बघा, नुसतं स म्हणा, स स स काहीच जाणवत नाही. स स स स पूर्ण वाचा लगेच स ला जाणवतो. स लगेच त्याला पोट असं आतमध्ये जातं. बघा सप्रेम, हे बघा सप्रेम सप्रेम झालं, सप्रेम झालं. म्हणजे याचा अर्थ याचा उच्चाराचा आघात त्याच्यावर झाला म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो, हे जे जोडाक्षर आहे र असणार, रसहित असणार. बघा जोडाक्षराच्या उच्चाराचा आघात आधीच्या अक्षरावर होतो, म्हणून याला आपण आघातासहित असणारे जोडाक्षर म्हणूया. मग काही जण म्हणते फक्त हे र युक्त असणारच असतं का, तर नाही नाही, कोणत्याही जोडाक्षरासाठी चालेल. पण एक लक्षात ठेवायचं, सर्वच जोडाक्षरांचे आघात होतातच असे काही नाही. पण याचा झाला. दुसरं एक पाहूया याच्यामध्ये. हा झाला उभा दंड असणारा. आता बघा बरं, याच्यामध्ये अर्धा दंड असन तर काय करायचं, काय म्हणते अर्धा दंड असन तर इकडून एक रेग मारायची, झालं. तसं जमणार आहे का, ते हवेत लटकत राहील ना. मग याला आणखीन एक देऊन टाकू आपण, काकपद कावळ्याचे पाय. जसं ह्या चिन्हाला नाव नाही मिळालं, पण या चिन्हाला मात्र नाव मिळालेलं आहे काकपदाचे चिन्ह, कावळ्याचे पाय जसे असतात वेगळे तसे हे चिन्ह. मग हे पण काय होणार आहे, व्यंजन, व्यंजनाच्या नंतर र आणि परत पुढे काय येणार आहे स्वर. म्हणजे हे पण र पूर्ण उच्चाराचे, म्हणजे दोन पद्धतीमधले हे चिन्ह कसं आहे पूर्ण उच्चाराचे आहे. चला यासाठी मी उदाहरण दिलंय. बघा बरं, वाचा काय वाचता याला. राष्ट्र, बघा राष्ट्र, राष्ट्र शेवटी र ऐकू येते. बघा राष्ट्र र, राष्ट्र राष्ट्र र ऐकू आलंय यांच्यामध्ये. याचा अर्थ याला जर फोडलं तर तुम्हाला लक्षात येईल की श ट र त्याच्यामध्ये आलेलं अ. चला मग हे तिन्हीच्या तिन्ही व्यंजन वर्ण अपूर्ण उच्चाराचे आहेत का, तर नाही. तिन्हीच्या तिन्ही व्यंजन वर्ण अपूर्ण उच्चाराचे नाहीत. तिन्हीच्या तिन्ही व्यंजन वर्ण पूर्ण उच्चाराचे आहेत का, तर तिन्हीच्या तिन्ही हे जी व्यंजन वर्ण ही पूर्ण उच्चाराची नाहीत. मग सुरुवातीचे दोन व्यंजन वर्ण हे अपूर्ण उच्चाराचे आणि तिसरा आणि शेवटचं हे काय झालेलं आहे पूर्ण उच्चाराचं, तर हे बरोबर आहे. याला स्वराची जोड मिळालेली आहे. पुन्हा एक लक्षात ठेवायचं की ह्या जोडाक्षराचा आघात याच्यावर होतो का, काय मग ती सर रा असल्यामुळे तर आघात होईल. राच लिहिलं असेल तर आघात झालेला आहे, तसं नाही. तुम्ही वाचून बघा तरी आघात जाणवतो. बघा रा रा राष्ट्र राष्ट्र असं पोट आतमध्ये जातं. बघा राष्ट्र राष्ट्र याचा अर्थ आघात झाला, म्हणजे आपण ह्या जोडाक्षराला देखील आघातासहित म्हणू शकतो. हे जास्त करून इंग्रजीमधले जितके शब्द आहे ते मराठी उच्चारताना आपण घेतलेली असतात. बघा हे लिहिताना याला वाचा, काय वाचते काही जण काय वाचते, ड्रम का डरम, डरम 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 नाही ते ड्रम ड्रम. बघा ते लिहित असताना हे असं असतं ड्रम. ट्रेन ट्रेन ट्रेन, स्ट्रॉंग स्ट्रॉंग स्ट्रॉंग. बघा त्यांच्यामध्ये जास्त कोणी चिन्ह वापरले जाते. झालं. तसं संधीमध्ये सुद्धा मराठीमध्ये हे सापडतीनच, आपण त्याला घेऊया. हे दोन चिन्ह जे आहे ते र ला पूर्ण उच्चारासाठी वापरलेले आहेत. आता र अपूर्ण उच्चाराचा देखील वापरला जाईल का, तर ते देखील आपण पाहूया. ठीक आहे. र मध्ये बघा असं रेप किंवा रफाराचं चिन्ह आहे. कशाचं आहे, रेप किंवा याला रफार या चिन्हाला नाव मिळालेलं आहे. यावेळेस काय होईल की र आधी येईल आणि नंतर व्यंजन येईल आणि त्याच्या पुढे स्वर राहील. याचा अर्थ हे र अपूर्ण उच्चाराचे आहे, पूर्ण उच्चाराचे नाही. समजा यासाठी एक उदाहरण घेतलेले आपण, वाचा. पर्वत, पर्वत नाही ते पर्वत, पर्वत. बघा त्याचा आघात होतोय जोडाक्षराचा प. पर्वत, प म्हणताना पोट असं आतमध्ये चाललंय. बघा पर्वत झालंय. म्हणजे ह्याला आपण जोडाक्षराला लिहिलं तर लक्षात घे र, र च्या नंतर कोण आलं व आणि त्याच्या पुढे कोण आलेलं आहे अ.
याचा आघात होतो, म्हणजे याचा आघात याच्यावर झालेला आहे, म्हणजे आपण याला काय करू शकतो, आघातासहित जोडाक्षर. चला, हे शुद्ध लेखनासाठी जास्त पडतायत बघा, कारण हे चिन्ह आपल्याला त्रास देत आहे. समजा आता मी इथं दिलंय बघा, याला मला पुनर्जन्म लिहायचा असेल, पुनर्जन्म हे बरोबर आहे का हे बरोबर आहे, ते रफारवर त्रास देत नाही आपल्याला बघा. काय म्हणते पुनर्जन्म, पुनर्जन्म, पुनर्जन्म. बघा तुमच्यातल्या बऱ्याच जणांनी मनातल्या मनामध्ये हे पहिलंच उत्तर गृहीत धरलं असेल, खात्रीनं सांगू शकतो मी. पुनर्जन्म हे पूर्णजन्म झालं. काय झालं हे पूर्णजन्म नाही पाहिजे आपल्याला, काय पाहिजे पुनर्जन्म. एक लक्षात ठेवा, न मध्ये अ आहे, अच्या नंतर र आहे, याचा अर्थ जच्या आधी र आहे, जच्या आधी र आहे, तर मग तो ज्याच्या डोक्यावर बसन, जो आधी आला तो डोक्यावर बसला, जो आधी था तो डोक्यावर बसला. पुनर्जन्म. तुम्हाला जर पुनर्भरण लिहायचं असेल तर कसं लिहिणार पुनर्भरण, तर भवर राफाड द्या. पुनर्विवाह लिहायचं असेल तर वीवर राफाड द्या. पुनर्रचना लिहायचं असेल तर रवर राफाड द्या. ह्या नियमात त्याच ते एक शब्द तर त्यांनी असा विचारला होता, सांगा याच्यामध्ये कशावर तुम्ही रफार देणार. काय म्हणते की अरे निर्भर्सना याच्यावर द्या, हेच बरोबर आहे. निर्भर्सना, 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 याचा अर्थ याच्यावर देखील रफार आहे. ह्या दोन ठिकाणी रफार असणारा हा शब्द आहे, हे सुद्धा शुद्ध लेखनात विचारलेलं आहे. आणि आता शेवटचं आपण पाहूया, ते म्हणजे असं चंद्रकोरीसारखं चिन्ह आहे. हे संस्कृतात नाही मराठीत आहे. झालं, या चिन्हाला देखील नाव नाही. याच्यामध्ये र आधी आहे आणि इतर व्यंजन नंतर येईन, परत स्वर येईन, म्हणजे हे अपूर्ण उच्चाराचे आहे. झालं, लिखाणामध्ये जर बघा आपण बघा ह्याला घेतलंय, वाचा याला, काय वाचता कुर्राड, कुर्राड, कुर्राड नाही रे, कुऱ्हाड, कुऱ्हाड. काय ते कुऱ्हाड, म्हणजे याचा अर्थ याच्या उच्चाराचा आघात आधीच्यावर होत नाही. बघा कुऱ्हाड झालं, म्हणजे याला लिहित असताना आपण या जोडाक्षराला काय र, र मध्ये ह आणि पुढे आलं हे आ. तसं तुम्ही हा एक शब्द लिहा बघा, वाचा चऱ्हाट, चऱ्हाट, चऱ्हाट. तुम्ही हा एक शब्द वाचा वऱ्हाड. सूर्य असन तर सूर्या, परी असन तर पर्या. म्हणजे याचा अर्थ यांचे आघात होत नाही. मग हे आघातासहित असणार आहे का आघात रहित आहे, तर हे आघात रहित असणारं जोडाक्षर. परीक्षेला असेच जास्त उदाहरणं विचारतात. वरचे काय झालेले ते आघातासहित आहे आणि शेवटचं काय झालेलं आघात रहित. तर एवढा स्क्रीनशॉट